मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांना मराठा आरक्षणासंदर्भात निवेदन देणार आहेत। अगदी थोड्याच वेळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजभवनावरती दाखल होतील। दरम्यान अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील हे राजभवनावरती दाखल झालेत। मराठा आरक्षणासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना मुख्यमंत्री निवेदन पाठवणार आहेत। मात्र त्याआधी राज्यपालांची भेट घेऊन त्यांना हे निवेदन दिलं जाईल। दरम्यान मुख्यमंत्र्यांसोबत राज्यपालांच्या भेटीला इतर कोणकोणते नेते जाणार आहेत ते देखील बघूयात। उपमुख्यमंत्री अजित पवार राजभवनवरती दाखल झालेले आहेत, तर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे देखील राजभवनवरती दाखल झालेले आहेत। काही क्षणातच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील राजभवनावरती पोहोचतील। थोड्याच वेळात मुख्यमंत्री आणि राज्यपाल भेट। दोन दृश्य आपण बघतोय। अजित पवार उपमुख्यमंत्री राजभवनावरती दाखल झालेले आहेत, तर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे देखील राजभवनावरती दाखल झालेत। काही क्षणातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील पोहोचतील आणि हे सगळे महाराष्ट्राचे मुख्य नेते आता राज्यपालांची भेट घेत आहेत। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री। महाविकास आघाडीचे प्रमुख नेते राज्यपालांच्या भेटीला मराठा आरक्षणासंदर्भात आता राज्यपालांना निवेदन दिलं जाईल। तसंच आपल्याला माहिती आहे पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना देखील पत्र मुख्यमंत्र्यांनी लिहिलेलं आहे। थेट जाऊयात राजभवनावरती। दिनेश दुखंडे माझे सहकारी आपल्या सोबत लाईव्ह आहेत। दिनेश, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री अशा प्रकारे जाऊन राज्यपालांची भेट घेत आहेत। खरं तर गेल्या काही महिन्यांमधलं हे अतिशय दुर्मिळ असं दृश्य आहे। मात्र तोडगा काय निघतो हे बघणं देखील अत्यंत महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच आजची ही भेट देखील तितकीच महत्त्वाची। दिनेश, बघा, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे राजभवनावर दाखल झालेले आहेत। अगदी कुठल्याही क्षणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राजभवनावर येतील। राज्यपालांच्या भेटीचा मुख्य विषय आहे की मराठा आरक्षणासंदर्भात निवेदन देणं, कारण केंद्र सरकारकडेही पाठपुरावा केला जाणार आहे। मुख्यमंत्री पंतप्रधानांना पत्र देणार आहेत आणि राष्ट्रपतींना विनंती केली जाणार आहे मराठा आरक्षणासंदर्भात। या सगळ्या कार्यवाहीत राज्याच्या राज्यपालांची भूमिका तितकीच महत्त्वाची आहे, कारण राज्यपालांचंही कॉरेस्पॉन्डन्स असेल किंवा त्यांची भूमिका असेल जी केंद्र सरकारकडे किंवा राष्ट्रपतींकडे सोपवणं मांडणं, या दृष्टीनं राज्यपालांचं सहकार्य अपेक्षित आहे। आणि मराठा आरक्षणासंदर्भात महाविकास आघाडी सरकार, राज्यातलं सरकार किती आग्रही आहे आणि कशा पद्धतीनं पावलं उचलली जात आहेत। सुप्रीम कोर्टात हे आरक्षण टिकलेलं नाही। सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षणाचा निर्णय रद्द केल्यानंतर महाविकास आघाडी सरकारची कोंडी झाली आहे। एकीकडे मराठा समाज हळूहळू आक्रमक होतो आहे। सध्या लॉकडाऊन सुरू असला तरी लॉकडाऊन उघडल्यानंतर मराठा समाजानं आंदोलनाची हाक दिली आहे, तर दुसऱ्या बाजूला विरोधी पक्ष सहकार्याच्या भूमिकेत असला तरी सत्ताधारी पक्षाला घेरण्याची व्यूहरचना ही विरोधी पक्ष आखत आहे। तर या दृष्टीनं सरकार कशा पद्धतीनं पावलं उचलते आहे। मराठा आरक्षणासंदर्भात जी उपसमिती स्थापन करण्यात आली आहे त्यांनी निवृत्त न्यायाधीश समितीची घोषणा केली आहे, तर त्याची माहिती ही राज्यपालांना देणं आवश्यक आहे। नक्कीच। जरा तुला थांबवतो, आपण बघतोय मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानाबाहेरची दृश्य आहेत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गाड्यांचा ताफा आता निवासस्थानाबाहेरून निघालेला आहे। आताची मोठी बातमी आपण बघतोय, मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानाबाहेरून मुख्यमंत्र्यांचा ताफा जो आहे तो निघालाय। कुठच्याही क्षणी ते राजभवनावरती पोहोचतील। आताची मोठी बातमी आपण बघतोय, उपमुख्यमंत्री पोहोचलेले आहेत, गृहमंत्री पोहोचलेले आहेत, तर तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील आता राजभवनावरती कुठच्याही क्षणी दाखल होत आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार पोहोचलेले आहेत, गृहमंत्री पोहोचलेले आहेत, तसंच सीएमच्या गाड्यांचा ताफा आपण बघतो निघालेला आहे। वर्षा या त्यांच्या निवासस्थानावरनं कुठच्याही क्षणी ते राजभवनावरती पोहोचतील। पुन्हा एकदा जाऊया दिनेशकडे। दिनेश, वर्षावरनं आता उद्धव ठाकरे देखील निघालेले आहेत आणि आता काही क्षणात राजभवनावरती दाखल होतील। आताची मोठी बातमी दिनेश। होय, अगदी कुठल्याही क्षणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राजभवनावर दाखल होणार आहेत। त्यापूर्वी राजभवनाबाहेर नेमकी काय परिस्थिती आहे त्याची दृश्य आपण TV9 मराठीच्या दर्शकांना दाखवणार आहोत। जवळपास वर्षभरानं मुख्यमंत्री राजभवनावर येत आहेत। गेल्या वर्षी मुख्यमंत्र्यांची विधान परिषदेवर वर्णी लागली, त्यानंतर मुख्यमंत्री हे सदिच्छा भेटीसाठी आले होते। आपण ही सध्याची थेट दृश्य बघू शकतो की अशोक चव्हाण हे
या गाड्यांच्या ताफ्यात सगळ्यात आधी आहेत उपसमितीचे ते अध्यक्ष आहेत. त्यांच्या मागे आपण मुख्यमंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा बघू शकतो. राजभवनावर मुख्यमंत्री दाखल झालेले आहेत आणि पुढे महाविकास आघाडीचं हे सर्व शिष्टमंडळ राज्यपालांशी चर्चा करणार आहे. मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकलेलं नाही, सुप्रीम कोर्टानं हा निर्णय रद्द केलेला आहे आणि त्या संदर्भात उपसमितीची बैठक झाल्यानंतर निवृत्त न्यायाधीश समितीची घोषणा करण्यात आलेली आहे. या संदर्भातली महत्त्वपूर्ण माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री हे राजभवनावर दाखल झालेले आहेत. शक्यता आहे की मुख्यमंत्री राज्यपालांच्या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधणार आहेत. यामध्ये महाविकास आघाडीचे नेतेही सहभागी होणार आहेत. महाविकास आघाडीचे अनेक नेते सध्या मुख्यमंत्र्यांबरोबर राजभवनावर पोहोचलेले आहेत. हा गाड्यांचा ताफा आपण बघू शकतो की हा राज्यपालांच्या राजभवनावर निघालेला आहे. अगदी काही मिनिटातच मुख्यमंत्री हे राज्यपालांपुढे असतील. राज्यपालांची त्यांची एका वर्षानंतर थेट राजभवनावर भेट होते आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात राज्यपालांचे आभार मानण्यासाठी जेव्हा मुख्यमंत्र्यांची विधान परिषदेवर वर्णी लागली त्यानंतर त्यांची सदिच्छा भेट झाली होती. पण आपण बघू शकतो की सध्याची मराठा आरक्षणाची एकूण महाराष्ट्रातली काय परिस्थिती आहे, मराठा आरक्षण कोर्टामध्ये का टिकलं नाही, विरोधी पक्ष विविध मुद्दे उपस्थित करतो आहे की ज्या पद्धतीने बाजू मांडायला हवी होती, ज्या पद्धतीनं ट्रान्सलेशन सर्वोच्च न्यायालयापुढे करायला हवं होतं, वकिलांची अनुपस्थिती, असे अनेक मुद्दे विरोधी पक्षाकडून यापूर्वी उपस्थित करण्यात आले आहेत. एका बाजूला विरोधी पक्ष हा मराठा आरक्षणासंदर्भात सरकारला सर्वतोपरी सहकार्य करण्याची भूमिका जरी मांडत असला तरी महाविकास आघाडी सरकारला घेरण्याची व्यूहरचना ही आहे. तसंच मराठा समाजही आक्रमक आहे. तर सध्या लॉकडाऊनची परिस्थिती असल्यामुळे हा मुद्दा कंट्रोलमध्ये आहे. पण एकदा कोरोना प्रादुर्भाव आणि लॉकडाऊन कमी झाल्यानंतर कदाचित मराठा समाज आणखी आक्रमक होऊ शकतो. तर सरकारला आपण मराठा आरक्षणासंदर्भात कार्यवाही करतो आहोत, हालचाली सुरू आहेत. मराठा आरक्षणासाठी सरकार आग्रही आणि अनुकूल आहे हे दाखवण्याचा सरकारचाही प्रयत्न आहे. त्या दृष्टीनं मराठा आरक्षण संदर्भात स्थापन करण्यात आलेल्या उपसमितीनं निवृत्त न्यायाधीश समितीचीही घोषणा केलेली आहे. तर आज नेमका काय निर्णय होतो, कदाचित प्रसार माध्यमांना आतमध्ये पाठवलं जाईल. मुख्यमंत्री राज्यपाल भेटीनंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधणार आहेत. अशोक चव्हाण तसंच दिलीप वळसे पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार ही सर्व मंडळी सध्या राजभवनवर दाखल झालेली आहेत. एकनाथ शिंदेही आहेत. तर आता थोड्या वेळात म्हणजे ही आता भेट सुरू झालेली आहे आणि काही वेळातच ही भेट संपल्यानंतर मुख्यमंत्री प्रसार माध्यमांशी संवाद साधून नेमकी काय भूमिका मांडली, काय चर्चा झाली याबाबतची माहिती देतील आणि प्रसार माध्यमांकडूनही त्यांना काही प्रश्न विचारले जातील. खरं तर आज असं म्हटलं जातं की मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिलं आहे मराठा आरक्षणासंदर्भात. जो राज्य सरकार आणि राज्यपालांची भूमिका महत्वाची आहे, कॉरेस्पॉन्डन्स जी राष्ट्रपतींना विनंती करण्यात येणार आहे, त्या दृष्टीनं या सगळ्या या हालचाली सध्या राजभवनवर आहेत आणि एका वर्षानंतर राज्यपाल आणि मुख्यमंत्री हे राजभवनावर भेटत आहेत. याआधी लेटर बॉम्ब पडला होता मंदिरं उघडण्यावरून, राज्यपाल विरुद्ध मुख्यमंत्री असा संघर्ष झाला होता, त्याची आठवण या निमित्तानं नक्कीच. दिनेश, प्रसार माध्यमांशी कदाचित मुख्यमंत्री किंवा शिष्टमंडळ बोलण्याची शक्यता आहे. मला माहिती तुम्हाला देखील आज जायचे. आता आपण बघतोय मुंबईतल्या राजभवनावरची थेट दृश्य आहेत आणि इथं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आत्ताच दाखल झालेले आहेत. आपल्या शिष्टमंडळासह राज्यपालांची ते भेट घेत आहेत आणि अर्थात मराठा आरक्षणासंदर्भात आता पत्र निवेदन जे आहे ते राज्यपालांकडे दिलं जाईल. राष्ट्रपती आणि पंतप्रधानांसाठी हे निवेदन आहे आणि त्यामुळे या दोघांनाही विनंती केली जाणार आहे मराठा आरक्षणासाठी. त्यामुळे एक संदेश देण्याचा प्रयत्न आपण बघतोय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या या सगळ्या नेत्यांकडनं की मराठा आरक्षणासंदर्भात आम्ही गंभीर आहोत, ते आम्ही गांभीर्याने घेतोय आणि आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करतोय हे दाखवण्याचा हा सगळा प्रयत्न आपण बघतोय. आत्ताच शिष्टमंडळासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राजभवनावरती दाखल झालेले आहेत. बरोबर महाविकास आघाडीचे सगळे दिग्गज नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत, तसंच दिलीप वळसे पाटील आहेत, ते देखील राजभवनावरती आधीच दाखल झालेत. अशोक चव्हाण उपसमितीचे अध्यक्ष हे देखील सोबत आहेत. तसंच एकनाथ शिंदे हे देखील सोबत आहेत. आपण बघतोय महाविकास आघाडीतले हे सगळे नेते जे आहेत ते उद्धव ठाकरे यांच्या सोबत
दिनेश दुखंडे माझा सहकारी राजभवनावरनं आपल्या सोबत आहे। दिनेश, एकीकडे आपण बघतोय राजभवनावरती महाविकास आघाडीचे सगळे नेते पोहोचलेत आणि हे दाखवण्याचा प्रयत्न, जसं तुम्ही म्हणालात की आम्ही मराठा आरक्षण हे अतिशय गांभीर्याने घेतोय आणि सगळे प्रयत्न करतोय, मात्र विरोधकांनी देखील झोड उठवलेली आहे। विनायक मेटे यांनी आधीच म्हटलं की अशा प्रकारे पत्र देऊन काही आरक्षण मिळत नसतं, त्यासाठी जे प्रयत्न करायला हवेत ते कसोशीने करावे लागतात आणि ते करणार आहे का महाविकास आघाडी, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। त्यामुळे टीकेची झोड देखील उठू लागलेली आहे। दिनेश, बघा, मराठा समाजामध्ये खदखद आहे आणि सध्या कोरोनामुळे वाढता कोरोना प्रादुर्भाव, दुसरी लाट सुरू आहे, लॉकडाऊन म्हणजेच निर्बंध आहेत, त्यामुळे ही खदखद आपल्याला थेट रस्त्यावर बघायला मिळत नाहीये। पण जेव्हा कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येईल, निर्बंध उठतील, त्यावेळेस पुन्हा एकदा मराठा समाज रस्त्यावर उतरेल आणि यापूर्वीचं जे शिस्तबद्ध आंदोलन होतं, पुढचं आंदोलन कसं असेल याची सध्या कल्पना नाहीये, म्हणजे अजून घोषणा झाली नाही। पण मराठा समाज हा वेगळ्या पद्धतीनं आंदोलन करेल आपल्या मराठा न्याय हक्कांसाठी, आरक्षणाच्या हक्कासाठी, हे जवळपास निश्चित आहे। कारण नेत्यांच्या भूमिका तशा व्यक्त होत्यात। महाविकास आघाडी सरकारची कोंडी यासाठी आहे की विरोधी पक्ष एका बाजूला सहकार्य करायचं म्हणत असला तरी दुसऱ्या बाजूला सरकारला घेरण्याची ही भूमिका किंवा व्यूहरचना आखली जाते आहे। मराठा समाजाच्या आरक्षणामध्ये जी बाजू मांडायची होती कोर्टामध्ये, कशा पद्धतीने त्रुटी राहिल्या या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी, मग देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर आणि अन्य नेत्यांनी वारंवार या त्रुटी समाजापुढेही मांडलेल्या आहेत, महाराष्ट्रापुढे मांडलेल्या आहेत। त्यामुळे हे सरकार प्रयत्नशील आहे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी, हे दाखवण्याचा प्रयत्न होतो आहे आणि त्यासाठी उपसमितीनं निवृत्त न्यायाधीशांची घोषणा केली आहे। आता या समितीमध्ये नेमके सदस्य कोण असणार आहेत या बाबतीतली चर्चा आज राज्यपालांशी होऊ शकते। तसंच केंद्र सरकारशी पाठपुरावा अत्यंत महत्वाचा आहे। मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं की ज्या वेळेस निकाल आला त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना आवाहन केलं होतं की तुम्ही आम्हाला सहकार्य करा आणि राष्ट्रपतींकडे हा विषय घेऊन जाणं गरजेचं आहे आणि तुमच्या माध्यमातून याचं श्रेय कोणीही घ्या, पण राष्ट्रपतींकडून आम्हाला हे आरक्षण मिळवून द्या अशी विनंती मुख्यमंत्र्यांच्या वतीनं पंतप्रधानांना आवाहन स्वरूपात करण्यात आली होती। त्यामुळे आता राज्यपाल ही महत्वाचे आहेत। जो पुढच्या काळातला कॉरेस्पॉन्डन्स आहे किंवा राज्यपाल आणि राष्ट्रपती यांच्यातला जो संवाद आहे, या दृष्टीनं महाराष्ट्रातल्या राज्यपालांचं सहकार्य महाविकास आघाडीला हवं आहे आणि त्यासाठी हे सर्व नेते आज राजभवनावर आलेले आहेत। मराठा आरक्षण हा विषय असला तरी आणखी एक विषय या चर्चेमध्ये उपस्थित केला जाऊ शकतो किंवा राज्यपालांना आठवण केली जाऊ शकते, ती म्हणजे 12 राज्यपाल नामनिर्देशित जागांची। आज जवळपास 6 महिने उलटलेले आहेत। राज्यपालांना ही यादी सुपूर्द करून महाविकास आघाडीनं आपले 12 सदस्य त्यांची नावं राज्यपालांना दिलेली आहेत, पण राज्यपालांनी अजून कुठला निर्णय घेतलेला नाहीये। त्यामुळे कदाचित स्मरण करून दिलं जाईल आज चर्चेत खेळीमेळीच्या वातावरणात। मध्यंतरीच्या काळात राज्यपाल विरुद्ध महाविकास आघाडी सरकार असं एक वातावरण बघायला मिळालं होतं। मुख्यमंत्री यापूर्वी गेल्या मे महिन्यात राजभवनावर आले होते राज्यपालांची सदिच्छा भेट घेण्यासाठी, कारण त्यावेळेस त्यांची विधान परिषदेवर वर्णी लागली होती। त्या निवडणुकीतही एक राज्यपाल विरुद्ध मुख्यमंत्री किंवा महाविकास आघाडी सरकार असा संघर्ष बघायला मिळाला होता। लेटर बॉम्ब राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांमध्ये ते एक युद्ध पाहायला मिळालं होतं। मंदिरं उघडण्याच्या मागणीवरून राज्यपालांनी जो पत्रव्यवहार केला होता, मुख्यमंत्र्यांना हिंदुत्वाची आठवण करून दिली होती आणि त्याला तसंच सडेतोड उत्तर मुख्यमंत्र्यांकडून राज्यपालांना देण्यात आलं होतं। त्यामुळे तो एक संघर्ष होता। पण मध्यंतरीच्या काळात दीपावलीच्या शुभेच्छा असोत किंवा काही सणांनिमित्त शुभेच्छा असोत किंवा काही कार्यक्रमांमध्ये राज्यपाल आणि मुख्यमंत्री हे एकत्र आले होते। आता हा विषय आहे मराठा आरक्षणाचा, त्या निमित्तानं मुख्यमंत्री आपल्या नेत्यांच्या शिष्टमंडळासह राज्यपालांना भेटायला आलेले आहेत आणि विषय गांभीर्यानं आम्ही हाताळत आहोत। राज्य सरकार मराठा आरक्षणाच्या बाबतीत गांभीर्यानं पावलं उचलते आहे हे दाखवण्याचा प्रयत्न आहे आणि त्याच्यामध्ये राज्यपालांनाही सहभागी करून घेणं हे आता महाविकास आघाडीला आवश्यक वाटतं आहे। कारण पुढचा पत्रव्यवहार किंवा पुढचा एकूण जी प्रक्रिया आहे त्यामध्ये पंतप्रधानांना पत्रव्यवहार करणं, पंतप्रधानांच्या माध्यमातून राष्ट्रपतींना आवाहन करणं असे मुद्दे येणार आहेत। त्यामुळे त्या सगळ्या कार्यवाहीमध्ये राज्यपालांची तितकीच साथ महत्वाची असणार आहे आणि या दृष्टीनं आज सगळे नेते हे राजभवनवर आलेले आहेत। काही वेळातच स्पष्टता होऊ शकेल। मुख्यमंत्री प्रसार माध्यमांशी संवाद साधणार आहेत आणि राज्यपालांपुढे नेमकी काय बाजू मांडली, राज्यपालांना कोणती माहिती दिली आणि
आणि एकूण मराठा आरक्षणाची आज नेमकी काय स्थिती आहे या बाबतीतली माहिती मुख्यमंत्री तसंच उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण हे प्रसारमाध्यमांना देतील असं सांगितलं जातं आहे। नक्कीच दिनेश, ही मोठी बातमी आपण बघतोय। राजभवनावरती आता मुख्यमंत्री आणि त्यांच्या सोबत महाविकास आघाडीचं हे शिष्टमंडळ हे दाखल झालेलं आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार देखील आहेत, दिलीप वळसे पाटील गृहमंत्री आहेत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता मराठा आरक्षणासंदर्भातलं हे निवेदन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना देण्यासाठी आता पोहोचलेले आहेत। अशोक चव्हाण उपसमितीचे अध्यक्ष हे देखील सोबत आणि त्यामुळे आता राज्यपालांना गळ घातली जाणार आहे। राष्ट्रपती आणि तसंच त्याबरोबरच पंतप्रधान मोदी यांना देखील पत्र हे पाठवलं जाईल। या पत्रामध्ये नेमके काय काय मुद्दे असणार आहेत ते एकदा बघूयात। काय मुद्दे आहेत? आरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारनं पुढाकार घ्यावा। पत्रातले महत्त्वाचे मुद्दे आपण तपासून बघतोय। केंद्रीय मागासवर्ग आयोगामार्फत आरक्षण द्यावं, मराठा समाजाला शिक्षणात 12% आरक्षण द्यावं, मराठा समाजाला सरकारी नोकरीत 13% आरक्षण द्या। तर आपण बघतोय मराठा आरक्षणासाठी पंतप्रधानांना आणि राष्ट्रपतींना जे पत्र देण्यात येतंय त्यातले महत्त्वाचे मुद्दे आपण बघतोय। हेच पत्र राजभवनावरती जाऊन आता राज्यपालांना दिलं जात आहे। दिनेश दुखंडे माझा सहकारी राजभवनावरती या घडामोडींवरती लक्ष ठेवून आहे। दिनेश, एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या सगळ्यामध्ये आमच्याकडनं प्रयत्न सुरू आहेत हे जरी दाखवण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न असला तरी सुद्धा सुप्रीम कोर्टानं जेव्हा मराठा आरक्षण रद्द केलं त्याच्यानंतर ज्या प्रकारची टीका झाली होती त्यात काही महत्त्वाचे मुद्दे होते। एक म्हणजे तारखांना वकील गैरहजर राहिलेले होते, उपसमितीच्या बैठका किती झाल्या असा प्रश्न देखील विरोधकांनी विचारला होता। एक ना अनेक त्रुटी दाखवायचं काम विरोधकांनी तेव्हा केलेलं होतं। त्यामुळे या हे सगळे प्रयत्न दिसत असले तरी सुद्धा त्यांनी मराठा समाजाचं, मराठा नेत्यांचं समाधान होईल असं वाटतंय का? मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात जेव्हा टिकलं नाही, सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर मराठा समाज आणि मराठा नेत्यांमधून ज्या प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत त्या पाहता मराठा समाजाचं समाधान झालेलं नाहीये। मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, याआधीही मी हा मुद्दा मांडला, सध्या राज्यात कोरोना प्रादुर्भाव जोरात आहे, रुग्णसंख्या वाढते आहे, कडक निर्बंध आहेत, त्यामुळे जनजीवन हे विस्कळीत आहे, सर्वजण आपल्या घरात आहेत, त्यामुळे मोठ्या आंदोलनाची हाक मराठा समाजानं दिलेली नाहीये। पण ज्यावेळेस हे निर्बंध उठतील, कोरोना प्रादुर्भाव हा नियंत्रणात येईल, त्यावेळेस मात्र मराठा समाजाचं मोठं आंदोलन आपल्याला पाहायला मिळेल। विरोधी पक्षातले जे मराठा समाजाचे नेते आहेत तेही आंदोलनाचा इशारा हा सरकारला देत आहेत, कारण विरोधी पक्षातून सहकार्य करण्याची जरी भूमिका असली तरी राजकारणही असतं। विरोधी पक्ष सरकारला घेरण्याची भूमिका करणार, विरोधी पक्षानं व्यवस्थित सरकारची सुप्रीम कोर्टामध्ये ज्या पद्धतीनं काय घडलं आणि का आरक्षणाच्या बाजूने निकाल आला नाही या बाबतीतले जी चिरफाड केलेली आहे की कशा पद्धतीने वकील तारखांना अनुपस्थित राहायचे, जो भाषांतराचा मुद्दा होता तोही नीट हाताळला गेला नाही, असे अनेक मुद्दे या निमित्तानं, तसंच गायकवाड आयोग होता त्याची दखल सुप्रीम कोर्टानं घेतली नाही, या बाबतीतले अनेक जे तांत्रिक मुद्दे होते ते याआधीच विरोधी पक्षानं प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून मराठा समाज आणि महाराष्ट्रापुढे मांडलेले आहेत। त्यामुळे आता सध्या निर्बंध असल्यामुळे कुठल्या मोठ्या आंदोलनाची घोषणा नसली तरी आंदोलनाची तयारी अंतर्गत सुरू आहे आणि सरकारला कदाचित हे आंदोलन, यावेळेस आंदोलन हे खूप भारी पडू शकतं। भले आता निवडणुका दृष्टिक्षेपात नाही आहेत पण मराठा समाजामध्ये असंतोष मात्र धगधगतो आहे आणि त्याची जाणीव सरकारला आहे। सरकारमध्येही अनेक मराठा समाजाचे नेते आहेत, त्यांचीही कोंडी या निमित्तानं होऊ शकते। आपण जेव्हा आरक्षण रद्द झालं त्यानंतर मात्र कोंडी आणि अडचण, नामुष्की अशा सगळ्या पातळींवर सरकार घेरलं गेलेलं आहे। त्यामुळे आता राज्यपालांना विश्वासात घेऊन आपण मराठा आरक्षणासंदर्भात नेमकी काय पावलं उचलतो, काय कार्यवाही करतो हे दाखवणं सरकारला क्रमप्राप्त आहे, कारण राष्ट्रपतींकडे आता साथ घातली जाणार आहे पंतप्रधानांच्या माध्यमातून। त्यामुळे आता हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्या दृष्टीनं आज राजभवनावर महत्त्वाची चर्चा होते। अर्थात संवेदनशील असा हा सगळा मुद्दा आहे आणि तुम्ही म्हणालात राज्य सरकार घेरलं गेलेलं आहे, त्यामुळे हे सगळे प्रयत्न राज्य सरकारकडनं दिनेश सध्या सुरू आहेत।